आज तुम्हाला मी सांगणार आहे, सांगली जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातूनच नाही, भारतातूनच नाही तर भारताच्या बाहेर देशातून म्हणजेच नेपाळमधून देवीसाठी ज्योत आणली जाते आपल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटपळे येथे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी मानदेशी ब्लॉगर आणि तुम्हाला मी आज सांगणार आहे ती म्हणजे महाराष्ट्रातून निघणारी देवीसाठी जी सगळ्यात पहिल्यांदा आणणारी ज्योत जी निघणार आहे आपल्या शेटपळेमधनं. तर फक्त महाराष्ट्राच्याच बाहेर असं नाही तर भारताच्या बाहेर जाऊन नेपाळमधून देवीची ही ज्योत आणण्याची संकल्पना आहे. टोटल अंतर किती आहे? टोटल अंतर 4,500 किलोमीटर आहे. त्यासाठी तुम्हाला टोटल किती दिवस लागणार आहेत? आम्हाला टोटल 22 दिवस लागणार आहे. 22 दिवस तुम्ही नेपाळवरून जाऊन पायी ज्योत आणणार आहे. आमच्यात ह्यात 35 मुलांचा सहभाग आहे. म्हणजे 22 दिवसात तुम्ही ज्योत घेऊन परत महाराष्ट्रात येऊन आटपाडी तालुक्यात शेटपळे इथे येणार आहे रिटर्न. हो, आम्ही महाराष्ट्रातून 3.5 शक्तिपीठापैकी सर्व शक्तिपीठातून एकदा ज्योत आणलेली आहे. मग तिथून आम्ही एक निर्धार केला की आपण आपल्या महाराष्ट्रातले तर सगळ्या शक्तिपीठातून ज्योत आणले तर आपण देशाबाहेरून एकदा ज्योत आणूया म्हणून हे भुवेश्वरी माता हे 51 शक्तिपीठ आहे आपल्या पूर्ण देवीमधलं. महाराष्ट्रातलं सगळं संपूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला हे सुचलं की आम्ही एकदा तिथून जाऊन ज्योत आणू. तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रातून नाही तर अख्ख्या भारतातून निघणारी ही पहिली ज्योतची टीम आहे जी ज्योत घ्यायला थेट नेपाळला जाणार आहे, काठमांडू इथं.